महर्षी कश्यप यांनी राजा दक्ष प्रजापतीच्या 17 मुलींशी विवाह केला. त्यापैकी कद्रू आणि विनता या महर्षींना सर्वात प्रिय होत्या. एकदा महर्षींनी त्यांना वरदान मागायला सांगितले. कद्रूने 1000 शूर नागांची आई होण्याचे वरदान मागितले आणि विनताने 2 पुत्र मागितले. कद्रूने 1000 अंड्यांना जन्म दिला. नंतर 1000 अंडी फुटली आणि तिचे 1000 नागपुत्र बाहेर आले. विनताने 2 अंड्यांना जन्म दिला. विनता आपल्या मुलांसाठी उत्सुक होती. ती खूप अधीर झाली आणि तिने 1 अंडे फोडले. त्यातून तिचा मुलगा अरुण जन्माला आला, ज्याचे शरीर खालच्या भागामध्ये विकसित झालेले नव्हते आणि सकाळच्या सूर्यासारखे लालसर होते. अरुणने आपल्या आईला तिच्या अधीरपणामुळे तिला नंतरच्या गुलामगिरीचा शाप दिला आणि सांगितले की जर तिने धीर धरला तर दुसऱ्या अंड्यातून जन्माला येणारा मुलगा तिला त्या बंधनामधून मुक्त करेल. अरुण नंतर सूर्यदेवाचा सारथी होण्यासाठी आकाशात गेला. विनताने बरीच वर्ष वाट पाहिली आणि दुसऱ्या अंड्यामधून तिचा दुसरा मुलगा गरुड जन्माला आला. एके दिवशी कद्रू आणि विनता या दोघींमध्ये उच्छेश्राव घोडा, जो समुद्रमंथनामधून बाहेर आला होता, त्याच्या शेपटीच्या रंगावरून वाद झाला. कद्रूने घोड्याची शेपटी काळी असल्याचे सांगितले, तर विनताने ती पांढरी असल्याचे सांगितले. त्यावर दोघींनी एक अट घातली की ज्याचे म्हणणे चुकीचे असेल त्याला नंतर दुसऱ्याचे गुलाम व्हावे लागेल. दोघींनी ही अट मान्य केली. कद्रूने आपल्या मुलांशी या अटीबद्दल चर्चा केली. तेव्हा शेषनाग सोडून सर्व पुत्र म्हणाले, आई, तू काळजी करू नकोस. आम्ही जाऊन शेपटीला मिठी मारू, जेणेकरून ती दुरून गडद रंगाची दिसेल. हे ऐकून कद्रूला खूप आनंद झाला. दुसऱ्या दिवशी सूर्याचे घोडे समुद्रातून बाहेर आले. तेव्हा नाग त्यांना चिटकून राहिले. त्यामुळे शेपूट दुरून पाहिल्यानंतर काळे दिसले आणि माता कद्रू पैज जिंकली. माता विनतासोबत गरुडही नागांचे गुलाम झाले. तथापि कद्रू आणि तिच्या मुलांनी त्यांना वाईट वागणूक दिली. नंतर नागांनी गरुड आणि त्याच्या आईला इंद्राकडून अमृत आणल्यास मुक्त करण्याचे मान्य केले. देवांशी झालेल्या मोठ्या युद्धानंतर गरुडाने अमृताचे भांडे चोरले. गरुडाच्या शौर्यामुळे प्रभावित होऊन इंद्राची गरुडाशी मैत्री झाली. मैत्री झाल्यानंतर इंद्रदेव गरुडाला म्हणाला, मित्रा, ज्या सर्पांना तू हे अमृत देणार आहेस ते अमृत पिऊन अमर होतील आणि या संपूर्ण विश्वाचा नाश करतील. त्यामुळे तू हा कलश मला परत दे. यावर गरुड म्हणाला, इंद्रदेवा, मला माहीत आहे, परंतु माझ्या आईला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी मी ते त्यांच्याकडे नेत आहे. जरी गरुडाने इंद्राला अमृताचे भांडे परत करण्यास नकार दिला असला तरी त्याने ते परत मिळवून देण्याचे वचनही दिले. गरुडाने कलश नागांकडे आणला आणि अमृत कलश कुशाच्या आसनावर ठेवला. तो आणि त्याची आई नागांच्या गुलामगिरीमधून मुक्त झाले. गरुडाने नागांना अमृताला स्पर्श करण्यापूर्वी स्नान करून पवित्र होण्यास सांगितले. जेव्हा सर्प स्नानासाठी बाहेर पडले तेव्हा ठरल्याप्रमाणे इंद्रदेव तेथे आले आणि ते भांडे घेऊन गेले. गरुडाने ज्या गवती कुशाच्या आसनावर अमृत कलश ठेवला होता त्यावर कदाचित अमृताचे काही थेंब पडले असतील असे सर्व सर्पांना वाटले. त्यामुळे सर्व सर्पांनी कुशाचे आसन चाटायला सुरुवात केली. परंतु
ते गवत खूप धारदार होते, त्यामुळे गवतावर उरलेले अमृत पिण्याचा प्रयत्न करत असताना त्यांची जीभ 2 तुकडे झाली. त्यामुळे सर्व सापांच्या जीभ मधूनच कापल्या गेल्या. जेव्हा गरुडाने अमृत चोरले तेव्हा भगवान विष्णू त्याच्या सचोटीने खूप प्रभावित झाले, कारण गरुडाने स्वतःसाठी अमृताचा एक थेंबही घेतला नाही. विष्णूंनी खुश होऊन त्याला आपले वाहन बनवले आणि अमर केले. त्या दिवसापासून गरुड तेथील रामणक बेटावर येऊन साप खाऊ लागला. सापांचा नेता वासुकीने भगवान ब्रह्मदेवाला आपल्या संरक्षणासाठी आवाहन केले. ब्रह्मदेवाने अशी व्यवस्था केली ज्याद्वारे गरुडाला त्रास होणार नाही. प्रत्येक अर्ध्या चंद्राच्या दिवशी सरपटणारे प्राणी गरुडाला नाग अर्पण करतील. या प्रसादाने गरुड संतुष्ट झाला. कालिया हा अत्यंत विषारी साप होता. कश्यप ऋषीच्या वरदानाने कद्रूच्या पोटी तो जन्मला होता. शेषनाग, वासुकी, तक्षक इत्यादी सर्पांचा तो भाऊ होता. कालियाने गर्वाने विचार केला, गरुडाला हा यज्ञ का द्यावा? त्याने स्वतः गरुडाला दिलेला नैवेद्य खाल्ला. गरुडाला हे समजले तेव्हा तो खूपच रागावला आणि कालियाला मारण्यासाठी बेटावर गेला. त्याचा सावत्र भाऊ गरुड याच्याशी वाढलेल्या या अतिवैरामुळे कालिया महासागर सोडून यमुनेत तलावात राहत होता. त्याला माहीत होते की गरुड येथे कधीही येणार नाही. एकदा पक्षीराज गरुडने तपस्वी सौभरीच्या नकारानंतरही यमुना नदीच्या तलावातील मासे बळजबरीने पकडून खाल्ले होते. त्यानंतर महर्षी सौभरींनी गरुडाला शाप दिला, जर तू पुन्हा येऊन इथले मासे खाशील तर त्याच क्षणी तुझा मृत्यू होईल. याच कारणाने कालिया नाग गरुडाला घाबरून वृंदावनजवळ यमुना नदीत तलावामध्ये लपून राहत होता.